का हे देखील पाहावं लागेल. स्टॅकिंग इनवर बॅट्समन नितीन या ठिकाणी पाहायला मिळतोय वेळूक संघाचा आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स संघाचा नितीन चौधरी फिल्डिंग लावत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अनिरुद्ध तयार. सामन्याला होते सुरुवात. 3, 2, 1, 0. लेट्स प्ले. हॅलो चेक. पहिलाच बॉल फुलटॉस आहे. संधी आहे आणि यावेळेस फुलटॉस बॉल फेकून दिलाय. और तलस्काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये वहिनाबाद नितीनचा जलवा. षटकार. एक चेंडू यावेळेस मात्र फेकावे लागतील गोलंदाज अनिरुद्धला. कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवर नितीनच्या बॅटमधून प्रहारी फटका पाहायला मिळाला. सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम संघाच्या कोणत्याही गोलंदाजांना बॅक टू बॅक 3 विकेट जरी घेतल्या तर प्रथमेशजी निमसे सर यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच प्रथमेशजी निमसे सर. कमबॅक केलंय गोलंदाज अनिरुद्धन. स्टॅकिंग एअरमन नितीन. किती वेळ शांत थांबवायचा हा प्रश्न असेल. आणि इथे मात्र आणखी एक चांगला चेंडू. क्या पाहत आहे. काय लेंथ आहे गोलंदाज अनिरुद्धची. याला म्हणतात एकदा चुकी करणं आणि त्यावर मात्र सातत्याने ती चूक सुधारवणं. या गोष्टी गोलंदाजाला जमल्या. ती गोलंदाज खऱ्या अर्थानं जगातील कोणत्याही खेळपट्टीवर आपलं अधिराज्य गाजवू शकतो आणि ते मात्र डोळकाम संघाच्या वतीने या ठिकाणी केलंय. गणू आणि संदेची जोडी म्हणजे जीवा शिवाची जोडी. दोघे जण एकमेकांच्या सोबत चालतात. क्षेत्र कोणते असो त्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं त्यांचा देखील हातखंडा आहे. काही सेकंद थांबायचे. वादळ तर आलंय परंतु इथे या मॅच मध्ये काय वादळ पाहायला मिळेल हे देखील ही क्षणचित्र कायमस्वरूपी टिपली जातील. tenniscricket.in दोन्ही व्यक्तिमत्व खूप गोड आहेत. एका बाजूला ओमकार सावंत, दुसऱ्या बाजूला प्रथमेश परब आणि इथे मात्र आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. क्या बात है. गेंद स्लॉट में उसे पार किया पार्किंग लॉट में. षटकार. मात्र हिरमुळतेपणा पाहायला मिळतोय. षटकार ठोकलाय बॅट्समन नितीन. पहिल्या चेंडूवर षटकार. त्यानंतर बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉट बॉल फेकले गोलंदाज अनिरुद्धनं आणि या चेंडूवर देखील प्रहार केलाय बॅट्समन नितीन. धावसंख्या धावपलकावर फ्लाय झाली 12 धावा. 4 बॉलचा खेळ झालाय. 12 धावा बनवल्या बॅट्समन नितीन. मॅन फ्रॉम वेळूक आरामदेव विकेटने गोलंदाज सज्ज. इथे ओव्हरपिच बॉल आणि इथे मात्र आणखी एक धमाका. टाळ्यांचा होईल कड 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 कडाट कडक. षटकार. संध्याकाळी मात्र या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे. हवा मात्र पूर्वेच्या दिशेला. एंडचा विचार केला तर समोरचा एंड आपण पाहायला मिळतोय. यावेळेस अभय फ्रॉम दी बॉडी खेळण्याचा प्रयत्न केलाय. कमबॅक होईल का. आणि इथे मात्र संधी होती फलंदाज नितीनला बाद करण्याची. ती संधी मात्र गमावली. पहिलं षटक संपलं. एंड ऑफ दिस ओव्हर अँड स्कोर मूव्ज ऑन 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 19 धावा धावपलकावर. काय सुरुवात आहे टीम वेळूक संघाची. संघाचा कर्णधार आणि कर्णधाराची जबाबदारी काय असते ती मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली बॅट्समन नितीनच्या माध्यमातून. लवकरात लवकर नितीनला बाद करावा लागेल. ही चिन्ह या ठिकाणी कोणता गोलंदाज करेल कारण नितीन नावाचा खेळाडू वेळूक संघाचा ट्रम्प कार्ड आहे. हा खूप मोठे डोकेदुखी ठरू शकतो. टीम सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम संघासाठी गोलंदाजी मार्कवर कोण गोलंदाजी देखील पाहावं लागेल. संध्याकाळचं वातावरण. आजचा दिवस चांगला राहिलाय आणि खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये तुम्ही आवाज ऐकला. सन्माननीय सोमनाथजी काडे सरांचा खूप चांगला समालोचक या स्पर्धेला लाभला.
रुपेश तुंगार सरांनी जर हॅट्रिक कंप्लीट केली, 3 विकेट घेतल्या तर सन्माननीय प्रथमेशजी परब सर आणि ओमकारजी सावंत यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक. पहिल्यांदा स्पर्धेमध्ये असं घडलंय की टेनिस विकेट .in ची टीम इथे येऊन या खेळाडूला पारितोषिक लावते. क्या बात आहे. आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करू. गोलंदाजी मार्क रुपेश तुंगार, परंतु स्टार्टिंग एंडवर 6 चेंडू खेळलेला आणि 19 धाबा बनवणारा खेळाडू वेळुक संघाचा संघनायक नितीन स्टार्टिंग एंडवर आहे. स्ट्राइक सातत्याने घेण्याचा प्रयत्न राहिलाय, कारण माहिती आहे मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. इथे मात्र लाईन चेक केली जाईल. यस, व्हाईट बॉल. 1 धाव मिळेल. टीम वेळुक संघाला 20 धावा धावपलकावर. संध्याकाळचं वातावरण, हवेचा धोत या ठिकाणी पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पूर्वेच्या दिशेला वारे वाहत आहेत आणि ते मात्र ऍडव्हान्टेज राहील टीम वेळुक संघासाठी. स्टॅकिंग एंडवर बॅट्समन नितीन ऑन साइडला चांगले स्ट्रोक सजवतो. इथे चांगला बॉल आहे. क्या बात आहे. रुपेश तुंगार गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल. कमबॅक केलंय डोळकाम संघासाठी. 21 धावा धावपलकावर. 7 चेंडूचा परिपूर्ण खेळ झालाय. स्टॅकिंग एंडवर बॅट्समन आपण पाहायला मिळतोय बजरंग. 7 चेंडू पासून नॉन स्ट्राइक एंडवर उभा राहिला. 8व्या चेंडूवर मात्र स्ट्राइक मिळाली. स्टॅकिंग एंडवर बजरंग. गोलंदाजी मार्क रुपेश तुंगार. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू चांगला फेकलाय. इथे मात्र अचूक टप्पा आहे. क्या बात आहे. मी कौतुक करेल रुपेश तुंगार नावाच्या गोलंदाजाचं. कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन होतंय. अचूक टप्पा, लाईन लाईन परफेक्ट आहे. याला म्हणतात अनुभव. भेटलेली माणसं आणि वाचलेली पुस्तकं माणसाला अनुभव देऊन जातात आणि इथे मात्र अनेक वर्षापूर्वीच्या क्रिकेटचा अनुभव आज वर्तमानामध्ये पूर्णपणे समन्वय लावण्याचा प्रयत्न गोलंदाज रुपेश तुंगारचा चांगला राहिलाय. 2 चेंडू फेकलेत. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गोलंदाज रुपेश तुंगारनं. इथे मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न केला आहे. शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक आहे. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते रुपेश तुंगार यांची. चांगली गोलंदाजी आज पहिल्या सामन्यामध्ये नव्हते, दुसऱ्या सामन्यामध्ये देखील नव्हते, परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय रुपेश तुंगार सरांचा. कॉन्टॅक्ट बिटवीन मॅन अँड नेचर. माणसाचा निसर्गाशी संघर्ष आहे. एका बाजूला पूर्णपणे वादळ आलंय. निश्चितच वादळ शमेल, परंतु मॅच मात्र या ठिकाणी रंगात येईल शंका नाही. टीम वेळुक आणि डोळकाम या 2 संघाच्या दरम्यान गतीमध्ये परिवर्तन. क्या बात आहे. कौतुकास्पद असणारी गोलंदाजी रुपेश तुंगार सरांची. जकडून ठेवलंय टीम ढाकणे संघाच्या वेळुक संघाच्या फलंदाज नितीनला, ज्याने पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा बनवल्या. तोच फलंदाज दुसऱ्या षटकामध्ये धावा घेण्यासाठी खूप मोठी याचना, खूप मोठं आंदोलन करतोय. टीमची टोटल वेळुक संघ जाऊन पोहोचलाय धावफलकावर फक्त आणि फक्त 23 धावा. चांगली गोलंदाजी रुपेश तुंगार सरांची. अचूक टप्पा आहे. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू फेकला. क्या बात आहे. फलंदाज होईल का बाद. नशीब फोपावले बॅट्समन नितीनचे. 1 सिंगल धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळते 24 धावा. चांगली गोलंदाजी, कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन. स्टील 1 टू गो. इथे मात्र मिस टाइम एक स्ट्रोक. अमोल ठाकरे चेंडू खाली. जेल घ्यावी लागेल. ओ माय गुडनेस. क्या बात आहे. जेल पकडलाय. नितीनला केलं बाद. पूर्णपणे कमबॅक केलं रुपेश तुंगार सरांनी. क्या बात आहे. याला म्हणतात कायमस्वरूपी काळजाच्या कोपऱ्यामध्ये कोरून ठेवणारी गोलंदाजी. संघाला आवश्यकता होती या प्रकारच्या गोलंदाजीची, कारण पहिल्या षटकामध्ये पाहू शकाल 19 धावा. या षटकामध्ये केवळ आणि केवळ 5 धावा खर्च केल्या गोलंदाज रुपेश तुंगार सरांनी. कमबॅक केलंय. नितीनला देखील केलं बाद. आशेचा किरण जणू काही मावळतीला जाऊन पोहोचलाय. प्रकाश मानतेचा दिवा इथे या ठिकाणी बंद होताना पाहायला मिळतोय. सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम. लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावा. जोपर्यंत क्षेत्ररक्षण लागत नाही तोपर्यंत ऐकूया आमच्या डीजे गणू आणि संदेशच्या माध्यमातून एक चांगलं गीत. दोन षटकाचा खेळ झालाय. टीम वेळुक संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळाली 24 धावा. चांगली गोलंदाजी केली रुपेश तुंगार सरांनी. गोलंदाजी मार्कवर
डॉक्टर अमोल ठाकरे सर. नवीन फलंदाज कल्पेश. बजरंग ज्याने पहिल्या चेंडूपासून खेळपट्टीचं पूर्णपणे निरीक्षण केलंय तो देखील खेळपट्टीवर सज्ज आहे. स्टाकिंग एंडवर कल्पेश. मॅन फ्रॉम वेळूक. गोलंदाजी मार्को डॉक्टर अमोल ठाकरे सर. खराब बॉल आहे. नॉट अ गुड क्रिकेट बाय सिद्धिविनायक स्पोर्ट डोळखाम. अतिशय खराब बॉल. फुलटॉस बॉल. ब्रेड अँड बटर बॉल आणि तो देखील चेंडू निघून गेला. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे होईना बाद षटकार. तीस धावा धावपलकावर. अमोल ठाकरे सर कमबॅक करावा लागेल. इथे मात्र ओव्हर पिच बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली. बाळा 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 घरत. वजन सांभाळणं थोडस कठीण झालंय परंतु सांभाळावी लागते पर्सनॅलिटी. क्रिकेटमध्ये फिटनेसला महत्व आहे. पाठी 6 वाजता उठून धावावं लागेल. 6 महिने धावले त्यानंतर मात्र बंद केले. कॅच ड्रॉप आणि इथे मात्र सन्माननीय दीपकजी ठाकरे सरांच्या देखील सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच. धन्यवाद दीपकजी ठाकरे सर. डोळकाम संघ अमोल ठाकरे सरांना ज्या कामासाठी बोलवलंय ते काम मी तर म्हणेन थोडंसं अपूर्ण पडले. सारखे फुलटॉस बॉल या ठिकाणी केले जातात. रिलीज एकंदरीत 3 चेंडू फेकले. 8 धावा खर्च केल्या. टीम वेळूक संघाची धावसंख्या धावपलकावर 32. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. बजरंग आणि कल्पेश वेळूक संघासाठी खेळतायत. नितीन बाद झाला. मी तर म्हणेन नितीनला बाद केल्यानंतर वेळूक संघासाठी 15 धावांचा फरक निश्चितपणे पडेल. काय फलंदाजी केली अख्खा दिवसभर बॅट्समन नितीनने. ओव्हर द विकेट अमोल सर तयार. यावेळेस प्रदीर्घ काळानंतर चांगला बॉल. चेंडू खाली. दीपक गोष्टे पकडला जाईल. झेल. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. इथे कमबॅक केलंय. या बॉलच्या अपेक्षेमध्ये होते अमोल ठाकरे सर आणि तो देखील बॉल या ठिकाणी रिलीज केलाय. रोहन शिंगोटे फिल्डिंग करतील. फेकी करतील. तत्पूर्वी 1 धाव मिळेल टीम वेळूक संघाला. वेळूक संघाची धावसंख्या धावपलकावर प्रथम बॅटिंग करत असताना 34 धावा. कमबॅक केलंय सिद्धिविनायक स्पोर्ट डोळकाम संघानं. स्टील 1 to go. पहिल्या षटकामध्ये 19 धावा. ते षटक राहिलं होतं गोलंदाज अनिरुद्ध नावाच्या गोलंदाजाचं. त्यानंतर मात्र जुन्या जाणत्या खेळाडूंनी पुन्हा एकदा कमबॅक केलं. शेवटचा बॉल हलक्या हाताने. यावेळेस मात्र क्या बात आहे. चेंज ऑफ द पेस आणि ते मात्र धडपड चालू आहे. फलंदाज होईल बाद. धावसंख्या धावपलकावर लागली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 विजयासाठी 3 षटक अर्थात 18 बॉल आणि 35 धावांची गरज असेल टीम सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम संघाला. काय घडेल चला लगेचच टीम वेळूक संघाचे कॅप्टन क्षेत्ररक्षण लावा आणि त्यानंतर मी अनाऊन्स करेन. विनंती करेल. फायनली व्यवस्थापन समितीचा ऑफिशियल कॉल आहे. टीम अवलपाडा आणि आदिवली. चला दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण नाणेफेक कक्षामध्ये सज्ज व्हायचा आहे. वेळ कमी आहे मित्रांनो. 3 षटकांचा सामना खेळवणं आणि त्यानंतर मात्र आजच्या दिवसातील बक्षीस पात्र फेरीचा देखील सामना खेळवणं आमच्यासाठी थोडंसं अवघड आहे कारण सूर्य देवता त्याच्या घराकडे निघून चाललेले आहे. टीम अवलपाडा आणि टीम आदिवली. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या आणि विनंती करेल टीम वेळूक संघाला आपली फिल्डिंग 1 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी सजवायचं आहे. ओपनिंग पेअर सिद्धिविनायक स्पोर्ट डोळकाम संघाचे खेळपट्टीवर पाठवायचे आहे. हा आहे बुधाजी बोरकर साहेबांच्या संकल्पनेतून अखंड तलवाडा गावाच्या ग्रामस्थांच्या वतीनं आयोजलेली स्पर्धा व्हीआयटी सत्यसाई चषक सन 2022.
चला बेळूक संघाचा कॅप्टन क्षेत्ररक्षण लगेचच लावायचे, वेळ कमी आहे. अवळपाडा संघाचा कर्णधार उपस्थित आहे. आदिवली संघाचा कॅप्टन आपण देखील यायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक कक्षामध्ये सहर्ष स्वागत आहे. तिसऱ्या फेरीतील दुसरी मॅच ती असेल अवळपाडा आणि आदिवली. एकाच राशीचे दोन खेळाडू, ते देखील मेष राशीतून तयार झालेली गाव. विजय बरतड, आपण कुठे असाल? आपण व्यवस्थापन समितीशी संपर्क साधायचा आहे. विजयजी बरतड, फिल्डिंग लावायची टीम बेळूक संघ सातत्याने आपणा सूचना येते. 5:53 झालेले आहेत. दिल में बजी घंटियां सलामीची जोडी खेळपट्टीवर सज्ज. स्ट्रायकिंग एंडवर नितीन चौधरी, नॉन स्ट्रायकिंग एंडवर रोहन शिंगोटे. धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन कधी कधी बंद पडते, कधी कधी चालू होते. गोलंदाजी मार्कवर बेळूक संघाचा कर्णधार अर्थात नितीन सर. स्ट्रायकिंग एंडवर नितीन आणि नितीन. या मॅच मध्ये काय घडेल? विजयासाठी 35 धावांची गरज. स्कोर जर पाहिला तर जेमतेम आहे. पहिलाच बॉल फेस करेल बॅट्समन नितीन चौधरी. पुन्हा एकदा पूर्वेच्या दिशेला बारे वाहत आहेत गोलंदाज सज्ज नितीन. पहिलाच बॉल, इथे मात्र मिस्टर स्ट्रोक घाई केली आणि यावेळेस म्हणतात अति घाई संकटात. नॉट गुड क्रिकेट बाय नितीन चौधरी. रोहन चिंगोटे 20 मध्ये फटका सजवतोय आणि यावेळेस मात्र पाहू शकाल फेकला डॉटबॉल. क्या बात आहे, काय गोलंदाजी आहे नितीन सरांची. याला म्हणतात बेळूक संघाचा संगनायक. सकाळ उगवल्या सूर्यापासून खऱ्या अर्थानं सायंकाळच्या सूर्यापर्यंत चांगला खेळ राहिलाय बेळूक संघाचा संगनायक नितीन सरांच्या माध्यमातून. याला म्हणतात क्रिकेट खेळणं, याला म्हणतात कलात्मकता दाखवणं आणि याला म्हणतात आपल्या उपस्थितीची खऱ्या अर्थानं जाणीव करून देणं. काय कलात्मकता आहे गोलंदाज नितीन सरांकडे. ऑन साइडला हवेचा जोता आहे, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहन शिंगोटे इज ऑन फायर. षटकार. षटकार ठोकला बॅट्समन रोहन शिंगोटेने. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ ड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र कमबॅक केले गोलंदाज नितीन सरांनी. एका बाजूला सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम संघाचा अधिराज्य तर दुसऱ्या बाजूला बेळूक संघाचा अधिराज्य. कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावं लागतं. क्रिकेटच्या दुनियेमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं. प्रत्येक फेकला जाणारा डॉटबॉल महत्वाचा, येणाऱ्या धावा महत्वाच्या, इथे सगळं महत्वाचं आहे. चुकीला माफी नाही. 2 बॉलचा खेळ शिल्लक. धावसंख्या धावफलकावर 8. ओव्हर पिच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. धाव घेण्याचा देखील प्रयत्न नाही आहे. इच्छाशक्ती दृढ ठेवावी लागेल. सेकंड इनिंग मध्ये 35 धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम सिद्धिविनायक डोळखाम संघाला.
13 चेंडूचा खेळ शिल्लक, 28 धावांची गरज. एका मोठ्या पटक्याची शोध मी तर म्हणेन चालू ठेवला असेल सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम संघानं. माइंडसेट महत्वाची गोष्ट आहे, डोकं चालवणं गोष्ट गरजेची आहे. यावेळेस मात्र लाईन खराब आहे, चेक केली जाईल. या संपा डिसिजन, वाईट बॉल, 1 धाव मिळेल टीम सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम संघाला. मंडटरी पॉवर प्ले, जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न, मानस आणि धाडस ठेवावं लागतं. 9 धावा धावफलकावर प्रत्येक षटकाचा विचार केला तर 11.90 ची आवश्यकता आहे टीम. माफी असावी, 8 धावा धावफलकावर. इथे मात्र शॉर्ट आर्म पुल ऑन साइडला हुक केलंय, क्या बात आहे. हा चेंडू निघून गेलाय, तलवारा गावाला सलामी द्यायला आणि धावसंख्या अप्लाय होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम संघाची धावसंख्या बिनबाद 12 धावा. तुर्तास जाऊया मागच्या दिशेने. आज 6 बॉलचा खेळ झाला आणि 6 बॉल मध्ये बनवल्या सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम संघानं बिनबाद 12 धावा. येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत तब्बल 23. 12 चेंडू 23 धावा. गोलंदाजी मार्कवर वेळूक संघाच्या वतीनं बजरंग मिलिंद गरज सर पाण्याची व्यवस्था करतायत. पाणी पाजा मिलिंद सर, कारण जल है तो कल है. पाण्यामध्ये ग्लुकोन डी देखील टाका. एनर्जी असावी लागते, कारण म्हटलं जातं ना तुमचं मन, मनगट आणि मस्तिष्क क्रिकेट खेळताना महत्वाची गोष्ट आहे. तिसऱ्या फेरीतील दुसरी मॅच असेल टीम आवळपाडा आणि आदिवली. आवळपाडा संघानं टॉस जिंकलाय, घेतलाय फिल्डिंग करण्याचा निर्णय. जाऊया मॅचच्या दिशेने. बजरंग तयार, स्टॅकिंग एंडवर नितीन चौधरी. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता, ऑफ ब्रेक, आणि इथून जर चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाले तर मात्र संकट ओढावू शकतं टीम सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम संघावर. अकरा बॉल 23 रन. पुन्हा एकदा शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय. शॉर्ट पाईन लेग वरून डीप पाईन लेकडे एक सिंगल मिळवली. एका सिंगलच्या मदतीने सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 13. येणारे अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक आणि बनवायचे 22. 10 चेंडू 22 धावा. या षटकातील हे 4 चेंडू सांगून जातील व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी खऱ्या अर्थानं हे 4 चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढावे लागतील, किंबहुना डॉट बॉल फेकावे लागतील. एका बाजूला टीम वेळूक, एका बाजूला टीम सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम. नितीन नावाच्या खेळाडूचं मी कौतुक करेल. वेळूक संघाचा खेळाडू आज मात्र पूर्ण दिवसभर इम्प्रेस केलंय. खेळाडूंच्या गळ्यातील आणि समर्थकांच्या गळ्यातील ताईद बनलाय. स्ट्रायकिंग एंडवर रोहन शिंगोटे. गतीमध्ये परिवर्तन, फुल टॉस होता, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले. कॅच ड्रॉप, आणि इथे मात्र फलंदाज सुरक्षित असेल. दुसऱ्या धाब्याचा देखील होतोय प्रयत्न. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीटेड. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट, आणि याच 2 धाव्यांच्या मदतीने टीम सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 15 धावा. बनवायच्या आहेत 35. अजूनही 20 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 9 बॉलचा खेळ शिल्लक, 20 धावांची गरज. एक मोठ्या पटक्याची अपेक्षा आणि आवश्यकता मी तर म्हणेन या षटकामध्ये राहील. क्षमता आहे बॅट्समन रोहन शिंगोटेकडे. अनेक फलंदाज डगआउट मध्ये विश्रांती घेत आहेत. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला हुक केलंय, क्या बात आहे. दर्जेदार स्ट्रोक. जितकं एलिव्हेशन तितकं मात्र या ठिकाणी डिस्टन्स पाहायला मिळालं. जितकी उंची तितकं अंतर, आणि यावेळेस मात्र चेंडू बॅटच्या रडार मध्ये षटकार.
समर्थक आमचे अतिशय जवळचे मित्र जावेद भाई यांच्याकडनं कोणत्याही फलंदाजांना षटकार ठोकला तर 51 रुपयाचं पारितोषिक आणि बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले. प्रथमेशजी निमसे सर यांच्याकडनं 501 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 100. रोहन चिंगोटे पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र वाईट बॉल. गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी ही हवा थोडीशी डोकेदुखी ठरते. पूर्वेच्या दिशेला वारे वाहत आहेत. एंड पाहू शकाल आपण समोरच्या दिशेचा आहे आणि ऑन साइडला खेळणं ऍडव्हान्टेज राहील. 9 चेंडूचा खेळ, अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक, 13 धावांची गरज. ओव्हरपिच बॉल, पुन्हा एकदा पटक्यामध्ये राग पाहायला मिळालाय. एक सिंगल धाव चोरटी घेतली जाईल. एका सिंगलच्या मदतीने सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम संघ 23 धावसंख्येवर जाऊन पोहोचला. विजयासाठी अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि बनवायचे आहेत 12 धावा. 7-12 इथेच तर सगळं अडलंय. 7-12. नितीन चौधरी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि पायाला ब्रशून चेंडू फरार, बाउंड्री लाईनच्या बाहेर. येऊहिनाबाद क्रुशियल मोमेंटला आलेला हा संजीवनी प्रदान करणारा सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब डोळकाम संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करून देणारा संघाचे कर्णधार नितीन चौधरी सर यांच्या बॅटमधनं स्ट्रोक चौकार. यस, थँक्यू डीजे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 8 रनची आवश्यकता असेल टीम सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम संघाला. विजयाचा सुगंध निर्माण आणि दरबळणारी खऱ्या अर्थाने फलंदाजी पाहायला मिळाली. बॅट्समन नितीन चौधरी आणि बॅट्समन रोहन शिंगोटे. गोलंदाजी मार्गावर बेळूक संघाच्या वतीने बॉलर तयार. संदीप नावाचा गोलंदाज. निश्चितच चांगली फलंदाजी पाहायला मिळाली सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम संघासाठी. चांगली सुरुवात देखील पाहायला मिळाली. स्टार्टिंग एंडवर रोहन शिंगोटे. 6 चेंडू 8 धावा. हा बॉल निघून जाईल का? क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय जेल. फलंदाज बाद. रोहन शिंगोटे बॅक टू द डगआउट. सहा चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना खरा तर रोहन शिंगोटे फटका चांगला सजवला. बॉटम अँड टॉप अँडचा वापर देखील केला होता, परंतु गॅप शोधण्यामध्ये असमर्थ राहिले. 5 चेंडू आणि 8 धावा. इथे अवे फ्रॉम दी बॉडी खेळत मिस्टामिक स्ट्रोक. काय घडलंय? पकडला जाईल का जेल? कॅच ड्रॉप. 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 7 धावांची गरज. सामना अजूनही संपलेला नाही आहे. नवीन फलंदाज अमोल शिंदे. 4 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. संदीप तयार. चांगले 2 बॉल या ठिकाणी मित्र म्हणून फेकलेत. इथे शफल झाले होते. अवे फ्रॉम दी बॉडी खेळण्याचा प्रयत्न. एक वेगाने धाव घेतली जाईल आणि इथे मात्र चेक केलं जाईल. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे टीम सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम संघाला. पहिल्या चेंडूवर रोहन शिंगोटे बाद. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतली गेली. त्यानंतर समीकरण पाहायला मिळालं होतं. 4 चेंडू आणि 7 धावा आणि इथे मात्र अमोल शिंदेने 1 धाव तर घेतले. यस, अंपायर रिव्ह्यू आहे. Umpire decision will be final decision.
फलंदाज बाद. ओके, अमोल बाद. नवीन फलंदाज बाळा फर्डे अर्थात राजेश फर्डे. 3 चेंडूंनी विजयासाठी सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम संघाला 7 धावांची आवश्यकता. सामना सोपा होता, तो झालाय कठीण. 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता होती टीम सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम संघाला. काय गोलंदाजी केली गोलंदाज संदीप नावाच्या गोलंदाजानं. 3 चेंडू मध्ये केवळ 1 धाव खर्च केली. रोहन शिंगोटे जो 2 षटकामध्ये आपला अधिराज्य गाजवत होता तो देखील बाद. त्यानंतर मात्र एक सिंगल धाव दिली. अमोल शिंदे देखील बाद. 3 चेंडू आणि 7 धावा. स्टॅकिंग एंडवर चौकार आणि षटकारांचा शहेंशा नितीन चौधरी सर. और पिच बॉल धमाका कडक षटकार. क्या बात है. सुटकेचा सोडलाय निश्वास. स्कोर आर लेव्हल. फक्त आणि फक्त एका धावेची गरज. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी एका धावेची आवश्यकता टीम सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम संघाला. जबाबदारीने खऱ्या अर्थानं खेळावे लागेल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. संदीप तयार. चांगला खेळ राहिला आजच्या दिवसामध्ये. बेळूक संघाचा फाईट देखील या ठिकाणी देत आहेत. 35 धावांची आवश्यकता होती डोळकाम संघाला. 34 धावा धावफलकावर आणि इथे मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका सजवलाय. यस विजयाची धाव देखील आली आणि बघता बघता सामना जिंकला सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम संघानं. जायचं नाही, थांबायचंय सिद्धिविनायक स्पोर्ट्स डोळकाम संघ. कारण पुढील मॅच आणि त्यानंतर आजच्या दिवसातील बक्षीस पात्र फेरीचा सामना देखील खेळवला जाईल याची नोंद असावी. रात गई बात गई या स्पर्धेच्या वतीनं बेळूक संघ आपलं देखील तोंड भरून कौतुक. चांगला खेळ आपल्या माध्यमातून राहिला, चांगला खेळला.